तर लेक्चरची सुरुवात करण्या अगोदर आपण एक कोटेशन या ठिकाणी एक विचार दिला, सुविचार आहे, आपण तो बघूया की आयुष्य खूप सुंदर आहे. लहानपणी एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पडायचो. कितीतरी ठेचा लागायच्या, जखमाही व्हायच्या. ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारखी पडवायची. आज कळतंय ती पतंग नव्हती, ते एक आव्हान होतं. आणि आनंदासाठी पळावं तर लागतंच, कारण तो दुकानात विकत नाही मिळत. मित्रहो, आपण पतंगीमागं धावतो, त्याचा आनंद जो आहे तो आनंद आपल्याला मिळतो. पतंग आपल्या हातून निसटून गेली तर पतंग आपल्याला दुकानात मिळेल, पण आपण त्या पतंगीमागं जे धावलो आणि तुझा आनंद आपल्याला भेटला आहे, आपण त्या पतंगीमागे वेड्यासारखे पडलो, त्याचा जो आनंद भेटला मित्र, पण तो मात्र दुकानात विकत मिळत नाही. विद्यार्थी मित्र, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्या पतंगीच्या मागं जेव्हा आपण धावतो तेव्हा आपण एक आव्हान आपल्या डोळ्यासमोर घेऊन चालतो आहे की मला ती पतंग मला घ्यायची आहे, मला ती पतंग मिळवायची आहे. मग मला काट्याकुट्यातून कितीही किलोमीटर चाला का लागेना, मी ते पतंग नक्कीच मी ते मिळवेल, या ध्येयानिशी आपण ते आव्हान स्वीकारतो. असंच मित्रांनो, आपण ते आव्हान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण त्या पतंगीच्या मागं जेव्हा आपण जातो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये एक आनंद असतो. तोच आनंद मित्र तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या तुम्ही या ज्या रस्त्याने या वाटेने चाललात मित्रांनो, तो आनंद तुमच्या सोबत ठेवावा अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे कोटेशन या ठिकाणी दिलं आहे. तो आनंद मित्र तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवावा, कारण तुमचं आव्हान जे आहे, तुम्हाला तुमचं आव्हान दिसतं आहे, तुम्ही तुमच्या आव्हानाला समोर बघताय, पण ते आव्हान तुम्ही सर नक्कीच करसाल, तुम्ही त्याच्यावर वरचढे नक्कीच करसाल, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मात्र तुम्ही यशस्वी होताना तुमचा जो मार्ग आहे तो मार्गसुद्धा तेवढाच आनंदाचा असा विद्यार्थी मित्रांनो, एवढीच माझी इच्छा आहे. आज आपण तिसरं लेक्चर आज आपलं सुरू होणार आहे. आपण प्राचीन इतिहास इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमानुसार आपण विद्यार्थी मित्र हे जे आहे आपण हे सुरू करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सुरुवात करूया. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. विद्यार्थी मित्र आपण वैदिक संस्कृतीमध्ये बघितलं की वैदिक संस्कृतीच्या वेळी जी पुरोहित होती, म्हणजे जे यज्ञ वगैरे करायची जे लोक होती, जे ब्राह्मण होते, त्यांनी खूप मोठ्या प्रकारे कर्मकांड त्या ठिकाणी आणून ठेवलं आणि त्यामुळे समाजामध्ये एक असमानता, एक विषमता त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ह्या सर्व गोष्टी नष्ट करण्यासाठी एक नवीन धार्मिक प्रवाह त्या प्राचीन भारतामध्ये निर्माण झाला, तोच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण जैन धर्माविषयी माहिती बघूया, नंतर आपण बौद्ध धर्माविषयी, नंतर ज्यू धर्म, नंतर ख्रिश्चन धर्म, नंतर आपण इस्लाम धर्माविषयी माहिती बघूया, नंतर आपण पारसी धर्माविषयी माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तर वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले आणि त्या तपशिलाचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते, इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचं निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचं समाजातील स्थान ठरू लागलं. त्यामुळेच उपनिषदाच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञ विधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देण्यात म्हणजे त्यांच्यावर भर देणारा होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे उपनिषद होते, ठीक आहे, उपनिषदामधील जो विचार होता तो आत्म्याचं अस्तित्व आणि आत्म्याचं स्वरूप यावर भर देणारा होता आणि सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली आहे. ठीक आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह त्या ठिकाणी निर्माण झाले.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे एक नवीन धर्म प्रस्थापित झाले आणि व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले आणि नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य एक विशेष महत्त्वाचे ठरले. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या धर्माविषयी गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर म्हणजे जैन धर्म याच्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे वैदिकोत्तर काळात त्या ठिकाणी यज्ञाला अतिशय फार महत्त्व झालं आणि यज्ञ करणारे पुरोहित होते. त्यामुळे त्यांची जी मनमानी होती त्यांचा कारभार असा चालला आणि त्याच्यानंतर त्यांनी 4 वर्ण आपण मागे बघितलेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर यांचा जन्मानुसार त्यांचा वर्ण ठरवला जात असे. त्याच्यामुळे मग त्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषमता निर्माण झाली, सामाजिक विषमता निर्माण झाली, आर्थिक विषमता निर्माण झाली आणि या सर्व विषमतेमुळे त्या ठिकाणी कोणत्या ना कोणता एक नवीन धर्म त्या ठिकाणी एक पुढे येणं अतिशय महत्त्वाचं होतं. आणि एक पुढे जो नवीन धर्म आलेत त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म आणि वर्धमान महावीरांच्या आधीच जैन धर्म होता, पण आपण वर्धमान महावीरांविषयी कारण ते रिसेंटली होते तेव्हा त्यांच्याविषयी आपण बघणार आहोत. तो वर्धमान महावीरांचा जैन धर्म हे त्यात प्रस्थापित झाले आणि त्यांनी ज्या जातीपातीचा जो भेदभाव आहे हा नष्ट करून त्यांनी माणसाला महत्त्व दिलं आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टींच्या विषमतेला त्यांनी त्याचा नायनाट करून त्यांनी एक चांगल्या प्रकारे धर्म काय आहे आणि माणूस काय आहे याची चांगली त्यांनी व्याख्या केली. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण जैन धर्माविषयी बघूया. तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही, कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही म्हणजे अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेलं आहे. धर्म ज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. म्हणजे जैन धर्मामध्ये तीर्थंकर म्हणजे काय, तर जो धर्म ज्ञान प्रकट करतो त्याला जैन धर्मामध्ये तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 24वे तीर्थंकर होते. तीर्थंकर म्हणजे काय, तर तीर्थंकर म्हणजे धर्मज्ञान प्रकट करणारा, जो धर्मज्ञान प्रकट करतो अशा व्यक्तीस जैन धर्मामध्ये तीर्थंकर अशी त्या ठिकाणी संज्ञा आहे, अशी त्या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं. आता वर्धमान महावीर आपण बघितलं, वर्धमान महावीर 24वे तीर्थंकर होते. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचं एक महाजनपद होतं. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारू शकतात कारण बुद्धाविषयी पण आहे, बुद्धाविषयी पण प्रश्न येतो आणि आपण सध्या बुद्धाविषयी आपण बघणारच आहोत. पण वर्धमान महावीरांविषयी तर प्राचीन काळी वृज्जी नावाचं एक महाजनपद होतं. ठीक आहे, आणि त्याची राजधानी जी होती ती होती वैशाली. बघा, वृज्जीची राजधानी वैशाली आणि वैशाली नगराचा एक भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. जे वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला, तर वर्धमान महावीरांचा जन्म कुंडग्राममध्ये झाला. कुंडग्राम कुठं आहे, तर कुंडग्राम वैशाली नगरमध्ये आहे. वैशाली नगर काय, तर वैशाली नगर हे जे आहे वृज्जी नावाचं एक महाजनपद आहे, त्या वृज्जी नगराच्या एक महाजनपदाची राजधानी म्हणजे वैशाली आहे. ठीक आहे, त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ होते आणि आईचे नाव त्रिशला होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे, प्रश्न येऊ शकतो की त्यांच्या वडिलांचे नाव काय आहे, तर सिद्धार्थ आणि आईचे नाव काय, त्रिशला. विद्यार्थी मित्र, असे साधे सोपे प्रश्न येतात, कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची काही आवश्यकता नाही, काही गरज नाही आहे. ठीक आहे, कारण MPSCने यावर्षी जो पेपर काढला त्यानुसार समजते की MPSC आता थोडी म्हणजे त्यांनी जो लेवल आहे पेपरचा थोडा आता त्यांनी व्यवस्थित केला आहे. ठीक आहे ना, त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, हे बेसिक पुस्तक जरी असलं तरी यातूनच प्रश्न येतील विद्यार्थी मित्र. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. आता यावर्षी जो पेपर आला 2017 MPSCचा, याच्याविषयी मी तुम्हाला जे प्राचीन इतिहासावरती, भारताच्या प्राचीन इतिहासावरती जे प्रश्न आले मी या ठिकाणी ते डिस्कस करणार आहे या शेवटी सर्व. ठीक आहे,
तर बघा नेक्स्ट, वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठीचा घरदाराचा त्याग केला आणि 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान जे आहे केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते. काय होते? केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. केवली असे म्हटले जाते. ठीक आहे ना, त्यांना केवली असेही म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो याच्यावर. केवली त्यांना असेही म्हटलं जातं. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. बघा, त्यांना जिन म्हटले जाऊ लागले. जिन म्हणजे जिंकणारा. ठीक आहे ना. आणि जिन म्हणजे काय? तर जिन म्हणजे ज्यांनी आता सर्व याच्यावर विजय मिळवला आहे. आता विजय कसा मिळवला? तर विजय म्हणजे ज्यांना सर्व म्हणजे ज्या त्रासदायक गोष्टी होतात, त्रासदायक गोष्टी म्हणजे पीडा आहेत. ठीक आहे ना. सुखकर गोष्टी ज्यात म्हणजे आनंद आहे ना, याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे ना. म्हणजे ते आता विकारातून मुक्त झालेत. हे जे विकार आहेत याला विकार म्हणतात. आनंद आहे, नंतर त्रास आहे. ठीक आहे ना. त्रासापासून मग आपल्याला पीडा होते, दुःख होते. ह्या ज्याही गोष्टी आहेत हे विकार आहेत, याला विकार म्हणतात. ठीक आहे. आणि या विकारातून जो मुक्त झाला, तो जिंकला, तो जिन झाला, त्याने विजय मिळवला, म्हणजेच तो जिन झाला. ठीक आहे. आणि जिन म्हणजेच वर्धमान महावीर. तर जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. बघा, महान वीर आहेत ते. ठीक आहे ना, कारण त्यांनी सर्व विकारांवर काय विजय मिळवला आहे, म्हणून ते काय झाले? महावीर. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. विद्यार्थी मित्रांनो, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून, अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न याच्यावर येतो की कुठल्या लोकभाषेतून त्यांनी लोकांशी संवाद साधला? तर त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद त्यांनी साधला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणी? वर्धमान महावीरांनी. बुद्धांनी वेगळ्या भाषेमध्ये साधला आणि जैनांनी म्हणजे वर्धमान महावीरांनी वेगळ्या भाषेमध्ये संवाद साधला आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. बघा, पंचमहाव्रते आहे आणि त्रिरत्ने आहे. यामध्ये त्यांनी जोही उपदेश केला, त्यांनी जेही सांगितले, त्याचं सर्व सार जे आहे या गोष्टीमध्ये आहे. आणि लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकराच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. अतिशय महत्त्वाचं आहे. समवसरण म्हणजे काय? तर समवसरण म्हणजे अर्धमागधी भाषेमध्ये त्यांच्या ज्या सभा होत होत्या, ठीक आहे, तीर्थंकराचे उपदेश करायचे, ते लोकांना ॲडवाईस द्यायचे. जीवन काय आहे, कसं आहे, कसं दुःखातून कसं मुक्त होऊ शकतं माणूस, पिढ्यापासून, विकार म्हणजे जे विकार जे आहेत विकारापासून कसं मुक्त होतो, तो कशाप्रकारे विजय प्राप्त करू शकतो स्वतःवरती, असे ते उपदेश करायचे. ठीक आहे लोकांना. आणि हे जे उपदेश करायचे, ठीक आहे ना, याला काय म्हणत? याला म्हणत समवसरण. ठीक आहे. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. म्हणजे असं नाही की बाबा तू शूद्र आहेस किंवा तू वैश्य आहेस, तू खालच्या जातीचा आहेस किंवा असं, अशा प्रकारे कुठे तिथं भेदभाव, जातीभेद त्या ठिकाणी नव्हता. कुठल्याही प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी येईल, त्या ठिकाणी त्यांचं जो उपदेश असेल तो उपदेश ग्रहण करेल. ते आत्मसात करायचं असेल, नाही करायचं असेल, तो व्यक्ती त्याच्यावर डिपेंड आहे. पण कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला त्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना टाळाटाळ त्या ठिकाणी होत नव्हती, त्यांना नकार नव्हता, त्यांना त्या ठिकाणी एंट्री होती. ठीक आहे. आता आपण पंचमहाव्रते प्रमाणे आपण सांगितलं की पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने आहेत. ठीक आहे. तर पंचमहाव्रते काय? तर पंचमहाव्रते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला तुम्ही दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नका. सत्य म्हणजे प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे चोरी आणि दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी, आणि चोरी न करणे म्हणजे अस्तेय. ठीक आहे. आता अपरिग्रह काय? तर मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. बरोबर आहे, आजही तेच आहे.
म्हणजे ह्या ज्या गोष्टी त्यांनी त्या काळात सांगितल्या ते आजही विद्यार्थी मित्रांनो ते आजही लागू आहेत. म्हणजे मनात हवा बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल आहे आणि असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. म्हणजे कोणालाही न लुबाडता तुम्ही जर का करत असाल तर तो अपरिग्रह, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही छल कपटनी जर कोणाचे मन दुखून जर का तुम्ही पैसे कमवत असाल तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे मित्रांनो, ठीक आहे ना. तर ते अपरिग्रहमध्ये येईल, ठीक आहे. आता ब्रह्मचर्य का, तर शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने काय, आता त्रिरत्नेविषयी बघू आपण. त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. ही 3 तत्वे, सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. सम्यक म्हणजे संतुलित, ठीक आहे ना. सम्यक म्हणजे संतुलित. आता सम्यक दर्शन काय, आता बघू आपण. तर तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून त्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान काय, तर तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान. आणि सम्यक चारित्र्य काय, तर सम्यक चारित्र्य म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. जे पंचमहाव्रत दिलेत की खोटं बोलू नका, तुम्ही मोहाने कुठल्याही प्रकारचं तुम्ही संपत्ती जमा करू नका, तुम्ही अहिंसेनं वागा, तुम्ही हिंसा करू नका. अशा प्रकारे त्यांनी ज्या गोष्टी दिल्या, तुम्ही खोटे बोलू नका आहे ना, अशा प्रकारे त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पंचमहाव्रतामध्ये त्याचं काटेकोरपणे पालन करणं म्हणजे सम्यक चारित्र्य. याला सम्यक चारित्र्य असं म्हणतात, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट बघूया आपण उपदेशाचे सार. तर महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थी मित्र हो, महावीराच्या उपदेशातील अनेकांतवाद, ठीक आहे ना, अनेकांतवाद हा जो शब्द आहे ना हा अतिशय महत्त्वाचा आहे, याला लक्षात ठेवा. अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे, पैलू. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. बघा किती चांगलं आहे की सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद किंवा दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचं पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूकडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक असतं. तुम्हाला कुठलीही गोष्ट असेल तुम्हाला त्याच्या चौफेर बाजूने तुम्हाला लक्ष देऊन त्याचं निष्कर्ष काढणं आवश्यक आहे, ठीक आहे ना. तुम्ही जर फक्त हो आणि नाही म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फक्त याच बाजून जर का तुम्ही त्याला बघितलं तर नेमकं ज्ञान काय तुम्हाला ते कळणार नाही. तुम्ही सत्य काय आहे तुम्ही त्याची चाचणी करून योग्य तो रिझल्ट, योग्य जो निकाल तुम्ही त्याचा लावू शकत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही हे करता तुम्ही विविध पैलूंनी, अनेक पैलूंनी तुम्हाला त्याकडे लक्ष देणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि असे या सिद्धांतात मांडण्यात आले आहे जे आहे अनेकांतवाद नावाचा सिद्धांत. म्हणजे अनेकांत म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीला एकाच गोष्टीला तुम्ही किती व्ह्यूनं बघता, ठीक आहे ना. फक्त 2 व्ह्यू नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्ह्यू नाही, त्याच गोष्टीला तुम्ही किती व्ह्यूनं बघता म्हणजे अनेक व्ह्यूने बघता म्हणजे अनेकांतवाद, ठीक आहे ना. म्हणजे विविध पैलू म्हणजे अनेक व्ह्यू, ठीक आहे ना. आता या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही आणि इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते, ठीक आहे ना. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. आणि स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. बघा विद्यार्थी मित्र हो, वैदिक काळात म्हणजे वैदिक परंपरेमध्ये हळूहळू स्त्रियांचं जे ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग होता तो बंद झाला होता, ठीक आहे ना. पण वर्धमान महावीरांनी स्त्रियांना पुन्हा त्या ठिकाणी ज्ञान मिळवण्याचा मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यांच्यासाठी पुन्हा एक ज्ञानाचे दरवाजे त्या ठिकाणी खुले करून दिले.
आणि वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. आणि त्यांची जी शिकवण होते की प्राणीमात्रांवर प्रेम करा आणि दया आणि करुणा असू द्या, अशा प्रकारचे त्यांनी उपदेश त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी केले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्म. तर बौद्ध धर्माविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. चला हे सर्वांना माहीतच आहे. गौतम बुद्ध इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483. गौतम बुद्धाचा जन्म जो आहे नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. विद्यार्थी मित्र अतिशय महत्त्वाचा आहे. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? तर गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात त्या ठिकाणी झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन होते आणि आईचे नाव मायादेवी होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव जे आहे हे मूळ नाव सिद्धार्थ होते. ठीक आहे. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते. बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती ज्याला मानवी जीवनाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं आहे, तो व्यक्ती म्हणजे बुद्ध. आणि मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. त्यांनी घरादाराचा त्याग का केला? कारण त्यांना जाणायचं होतं की मानवी जीवनात दुःख का आहे. ठीक आहे ना. हे दुःख का आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला, ठीक आहे ना, उरुवेला त्या ठिकाणी गयापासून काही अंतरावर आहे. तर या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. ठीक आहे. त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी प्राप्त झाली म्हणजे ते काय झाले? त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणजे त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ठीक आहे. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. ठीक आहे ना. म्हणजे सर्वोच्च ज्ञान त्यांना प्राप्त झालं त्या झाडाखाली बसून, पिंपळाच्या झाडाखाली. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. आणि तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी चित्र दाखवलं बोधिवृक्षाचं. बिहारमध्ये आहे ही जागा. एक गया डिस्ट्रिक्ट आहे बिहारमध्ये, गया म्हणून. विद्यार्थी मित्र, हा जो गया डिस्ट्रिक्ट आहे हा नक्षलवादी डिस्ट्रिक्ट आहे, नक्सलाइट एरिया आहे विद्यार्थी मित्र. तर या बोधगया म्हणजे या गया डिस्ट्रिक्टमध्ये हे बोधगया एक स्थळ आहे. नक्कीच तुम्ही याला भेट द्या. अतिशय प्राचीन आणि खूपच म्हणजे ऐतिहासिक हे स्थळ आहे. तुम्ही नक्कीच याला भेट द्यावी. चला तर त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांनी खूप वेळा प्रश्न येतो की गौतम बुद्धांनी त्यांचं पहिलं प्रवचन कुठं दिलं? तर पहिलं प्रवचन त्यांनी वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलं. कुठं दिलं? तर वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलं. आणि या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. त्यास धम्म, या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र पवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. धम्मचक्र पवर्तन, ठीक आहे, असे पाली भाषेत म्हटले जाते. आणि संस्कृतमध्ये त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. बघा विद्यार्थी मित्र, सारनाथमध्ये त्यांनी त्यांचा उपदेश सुरू केला. केल्यानंतर सर्वात आधी सारनाथमध्ये त्यांनी त्यांचा उपदेश सुरू केल्यानंतर त्यांनी लोकांना धम्म सांगितलं की बौद्ध धम्म काय आहे. एक धम्म आहे आणि एक धर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, धम्म हे पाली भाषेमध्ये आहे. ठीक आहे. धम्म हे पाली भाषेमध्ये आहे आणि धर्म हे जे आहे, धर्म हे संस्कृत भाषेमध्ये आहे. ओके. धम्म पाली भाषेमध्ये आणि धर्म जे आहे, धर्म हे संस्कृत भाषेमध्ये आहे. ओके. तर त्यांनी धम्म जो आहे लोकांना, सारनाथमध्ये धम्म लोकांना सांगितलं की धम्म काय आहे. आणि त्यांनी त्या धर्माचं जे चक्र होतं ते प्रवर्तित केलं. त्यामुळे त्याला धम्मचक्र पवर्तन असं पाली भाषेमध्ये म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. विद्यार्थी मित्र, 45 वर्षे त्यांनी चारिका केली. आणि चारिका म्हणजे काय? तर पायी फिरणे. चारिकाचा अर्थ काय? चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. विद्यार्थी मित्र, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी आपला उपदेश जो आहे पाली भाषेत केला. आणि आपण यांच्याविषयी बघितलं
जैन वर्धमान महावीरांविषयी. तर वर्धमान महावीरांनी त्यांचा उपदेश कुठल्या भाषेत केला मला खाली कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपण आधी ऑलरेडी घेतलं, तुम्ही त्याला ते बघा. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहेत. बघा, बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. आणि या संकल्पनेला त्रिशरण म्हणजे शरण कोणाला जा, पहिलं म्हणजे बुद्धाला जा, दुसरं धम्माला जा, तिसरं संघाला जा, म्हणजे त्रिशरण झालं, म्हणजे त्रिशरण असं त्याला म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहेत. आर्य सत्य त्यांनी सांगितले की मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांनी त्याला 4 आर्य सत्य म्हटलं आहे. ठीक आहे ना, की बा प्रत्येक मानव जीवन जे आहे त्याच्या मुळाशी 4 सत्य आहेत. पहिलं म्हणजे दुःख, की मानवी जीवनात दुःख असतं. बरोबर आहे, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. त्या दुःखाचं कारणही आहे, की दुःखाला काही कारण असतं. हो बरोबर आहे, कारणही आहे. दुःख निवारण, दुःख दूर करता येतं. अरे बाप, दुःखाला दूरही करता येतं. अच्छा. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. ठीक आहे ना, प्रतिपद म्हणजे अष्टांगिक मार्ग. आता पंचशील काय आहे बघू. त्रिशरण झालं, आता पंचशील बघू काय आहे. तर गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे म्हणजेच अहिंसा, जसं जैनांनी सांगितले. चोरी करण्यापासून दूर राहा म्हणजे अस्तेय, ते पण त्यांनी सांगितले. अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. ठीक आहे विद्यार्थी, म्हणजे जैन आणि गौतम बुद्ध हे विद्यार्थी मित्र समकालीन होते. ठीक आहे ना, लक्षात ठेवा, दोघंही हे समकालीन होते. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे दोघेही समकालीन होते. ठीक आहे, या दोघांचं जे उपदेश आहे, जे त्यांनी तिकडे त्यांनी पंचमहाव्रत दिले आणि पंचशील दिले. ठीक आहे, तर यांचं जे आहे बऱ्याचपैकी साम्य आहे. आता बौद्ध संघ काय आहे. आपण बौद्ध बघितलं म्हणजे ज्याला सर्वोच्च तो ज्ञात झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे म्हणजे तो बुद्ध झाला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण धम्म पाहिलं म्हणजे गौतम बुद्ध ज्या लोकांना उपदेश करायचे, म्हणजे त्यांना धम्म समजून सांगायचे, त्यांची फिलॉसॉफी जी होती, त्यांचे तत्त्व जे होते ते त्यांचा धम्म होता. आता संघ काय आहे बघू. तर आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. त्यांनी एक स्वतःची टीम तयार केली, सरळ सांगायला टीम. ठीक आहे ना, आणि गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जात. ठीक आहे ना, म्हणजे भिक्षू. ठीक आहे ना, भिक्खू आणि भिक्षू एकच. ठीक आहे, भिक्खू म्हणजे पालीमध्ये आहे आणि भिक्षू हे संस्कृतमध्ये आहे. ठीक आहे, तर त्यांनी स्वतःचे अनुयायी बनवले आणि तो अनुयायी जेव्हा त्यांच्यामध्ये म्हणजे त्याचा समावेश व्हायचा, तो प्रवेश करायचा संघामध्ये, तेव्हा तो काय झाला, तो भिक्खू झाला. ठीक आहे, बुद्धाप्रमाणे भिक्खू ही चारिका म्हणजे पायी फिरणे, चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. बघा, स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता. विद्यार्थी मित्र हो, बौद्ध धर्मामध्ये सुद्धा सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी प्रवेश होता. ठीक आहे, आता माहीत आहे का तुम्हाला, अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे 8 आर्य सत्य आहेत. ठीक आहे ना, तर हे 8 हे जे अष्टांगिक मार्ग आहेत, माफ करा, 8 हे जे अष्टांगिक मार्ग आहेत. पहिला जो आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचे ज्ञान. सम्यक संकल्प काय, तर सम्यक संकल्प म्हणजे हिंसा. विद्यार्थी मित्र होय, व्यवस्थित वाचा, यावर्षी म्हणजे 2018च्या प्रीमध्ये नक्कीच प्रश्न येईल. ठीक आहे ना, त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. सम्यक दृष्टी. आता सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत म्हणून उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे. सम्यक स्मृती तर मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरे योग्यरीतीने यांना समजून घेणे. सम्यक समाधी काय तर चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घ्या. त्यांचं उपदेशाचे सार तर गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे. ठीक आहे ना. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश त्यांनी केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील आणि करुणा पण या ठिकाणी पाहिजे. प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. बरोबर आहे, समोर आहे. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा. ठीक आहे ना. करुणा म्हणजे दया हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. आपण लोकायत विषयी बघू तर लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील एक विचारप्रवाही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. ठीक आहे ना. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले आणि प्राचीन काळामध्ये भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजामध्ये रुजले. आता विद्यार्थी मित्र, आपण ज्यू धर्माविषयी आपण बघू. तर ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये केरळ जो आहे, ठीक आहे ना, आपला साऊथ जो पार्ट आहे त्याच्या म्हणजे कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटलं जाते. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, यहुदी धर्म असेही म्हटले जाते. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. आणि देव एकच आहे म्हणजे एक ईश्वरवाद याच्यावर त्यांचा म्हणजे विश्वास होता असे ते मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळात सिनॅगॉग, ठीक आहे ना, अतिशय महत्त्वाचं आहे की काय म्हणतात, प्रश्न येऊ शकतं MPSCमध्ये की एकीकडे प्रार्थनास्थळं दिलेली असतील आणि एकाकडे म्हणजे त्या धर्माविषयी हे दिलेले असतील की बुवा जैन धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, ज्यू धर्म असेल. त्यांच्यासमोर त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात, जसं बौद्ध धर्मामध्ये याला विहार म्हणतात है ना, याला ख्रिश्चन धर्मामध्ये चर्च म्हणतात, नंतर ज्यू धर्मामध्ये आता आपलं सिनेगॉग असं माहीत पडलं आहे. ठीक आहे. तर ख्रिश्चन धर्म बघा. तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली आहे, सर्वांना माहिती आहे. तो जगभर पसरला आहे हे पण माहिती आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. बघा आता हा जो येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यामधला हा एक, ठीक आहे, हा सेंट थॉमस हा इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये केरळमध्ये आले. ठीक आहे. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लेऊर येथे इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना केली. बघा इसवी सन 52मध्ये, बघा आता विद्यार्थी मित्र, इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना केली. आणि ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे, हे पण एकच ईश्वर असं मानतात. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकाचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील आपण प्रेम केले पाहिजे, चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे. बायबल हा जो आहे ख्रिश्चन धर्माचा एक पवित्र धर्मग्रंथ आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. कुठला धर्मग्रंथ तर बायबल आहे, हे सर्वांना माहितीच आहे, पण तरी असू द्या. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असं म्हणतात. ठीक आहे ना. आता आपण इस्लाम धर्माविषयी बघूया. तर इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. लक्षात ठेवा, अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत. ठीक आहे. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या, बघा, ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण आहे. ठीक आहे ना. कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. बघा किती चांगला अर्थ आहे. इस्लाम म्हणजे शांती.
या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे, अल्लाहला शरण जाणे असा होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्व शक्तिमान आहे आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वात हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन म्हणजे मनुष्याने आयुष्यामध्ये कसं वागावं याचं मार्गदर्शन पवित्र कुराणमध्ये त्या ठिकाणी या धर्मग्रंथात केलेलं आहे. भारत आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. बघा काय सांगितलं, अरबस्थानातील व्यापारी जे होते हे केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत आणि इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला आणि त्याच शतकात अरबी व्यापारामार्फत भारतामध्ये सुद्धा इस्लामचे आगमन झालं आणि इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद असे म्हणतात. बघा मस्जिद ज्याला आपण म्हणतो आहे ना, मशीद मस्जिद. बघा या ठिकाणी मस्जिद दिलेलं आहे, या ठिकाणी चर्च या ठिकाणी दिलेलं आहे. आपण सिनेगॉग बघा, हा सिनेगॉग बघा कसा आहे, ज्यू लोकांचा, ज्यू धर्मीय लोकांचा सिनेगॉग आणि मस्जिद बघा. ठीक आहे. आता पारसी धर्म, तर पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. बघा अवेस्ता, प्रश्न येईल की ग्रंथाचं नाव कसं अवेस्ता आहे. ठीक आहे. आणि ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. ठीक आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता या भाषेमध्ये साम्य आहे. यांच्या म्हणजे हा जो ग्रंथ आहेत ऋग्वेद आणि अवेस्ता हे दोन ग्रंथ आहेत, यांच्या भाषेमध्ये बरेच साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ठीक आहे. कसं म्हणजे पारशी लोक जे आहेत इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून, एक प्रांत आहे तिथून ते आलेत आणि त्यांना पारशी हे नाव पडलं. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. बघा झरथुष्ट्र, महाराष्ट्र तसं झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुरमज या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. अहुरमज या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. अहुरमज, ठीक आहे, या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो पारसी लोकांचा. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी जी असते प्रज्वलित केलेला असते. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. ठीक आहे ना. त्या जे देवळं असतात त्या देवळांना अग्यारी असं म्हणतात. अग्यारी. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. उत्तम विचार असले पाहिजे, उत्तम वाणी असली पाहिजे आणि उत्तम कृती असली पाहिजे. ही 3 प्रमुख आचरण तत्वे पारशी याच्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी, अग्यारी हे आहे अग्यारी. ठीक आहे. बघा अग्यारी काय दिसलं, अग्यारीचं अगर काय हे देऊळ आहे. ठीक आहे. आपण बघितलं देऊळ काय जिथं काय म्हणजे पारसी धर्मामध्ये पाणी आणि अग्नी या 2 गोष्टी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या देवळामध्ये कायम ते म्हणजे पवित्र अग्नी आणि ते तिथं प्रज्वलित केलेला असतो. हे बघा हे त्यांचं या ठिकाणी त्यांचं म्हणजे धार्मिक स्थळ आहे. इथे ते प्रार्थना वगैरे करत असतात. तर या ठिकाणी ते नेहमी ते जे असते अग्नी ते प्रज्वलित असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण धर्माविषयी माहिती बघितली. याच्यातून एकच गोष्ट कळते विद्यार्थी मित्रांनो की आपल्या भारतात जे धर्म आहेत त्या धर्माची शिकवण किती चांगली आहे. सर्व धर्माचं जर का आपण थोडं जर आपण का बघितलं तर सर्व धर्माची शिकवणूक एकच आहे. फक्त फरक एवढाच झाला आहे की फक्त सांगणारे म्हणजे धर्म त्यांचा मांडणारे जे फिलॉसॉफर आहेत फक्त ते बदलले, मात्र त्यांची फिलॉसॉफी जी आहे मित्रांनो ती फिलॉसॉफी बदलली नाही. त्यामुळे आपण आपल्या धर्माचा जेवढा आपण आदर करतो तेवढाच आदर आपण दुसऱ्याही धर्माचा करायला हवा विद्यार्थी मित्रांनो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.